2026 पर्व क्रमांक पहिलं. स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक तथा अध्यक्ष ओमकार एकनाथ माने साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती स्नेहलताई ओमकार माने मॅडम यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय, जिथे संयोजकाच्या भूमिकेमध्ये अर्थातच सिहुड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप यांना आपण पाहतोय. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. एक डाव्या हाताचा फलंदाज चेतन अर्थात चिल्या आणि त्याला साथ देईल तो निखिल जोशी. दोन्ही फलंदाजांचं आपण स्वागत करूया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला समर्थ 11, दुसऱ्या बाजूला WXYZ संघाने टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. चला, चेतन आपला 12वा खेळाडू यस कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय, त्याचंही सहर्ष स्वागत आपण करूया. 12th मॅन. या स्मॅशला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विशाल सामना करतोय चेतन चिल्या आणि त्याच्या समवेत निखिल जोशी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. क्वार्टर फायनल क्रमांक 2. फर्स्ट बॉल, फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केलाय तिथे हलकीशी मिसफील्ड आणि इथे काय घडलंय पहा. निखिल जोशी थोडंसं लक्ष विचलित झालं. चेतन आणि निखिलचं थोडंसं कम्युनिकेशन गॅप दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. बघा, लकी ड्रॉचं जे आपलं कुपन आहे ते सध्या उपलब्ध करण्यात आलंय आमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. चला, आमचे व्हॉलेंटियर्स इथे मात्र रिव्हर्स स्वीप केला होता चेतनने, तिथे मात्र 1 रन मिळते. लकी ड्रॉ 6 थोड्या वेळाने तिथे कुपन्स अवेलेबल होतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ. महिलांसाठी 10 पैठणी साड्या आणि 10 भाग्यवान पुरुषांना इयरबड्स आणि कूलर अशी बक्षिसं असणार आहेत. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉलची पिचिंग आपण पाहतोय. वाईट बॉल. टीमची टोटल 1 ने पुढे सरकते. 2 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. सेकंड क्वार्टर फायनल इन प्रोग्रेस. यानंतर तिसरा क्वार्टर फायनल स्पार्टन्स आणि मानसरोवर दोन्ही टीम आपणही रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. स्पार्टन्स आणि मानसरोवर आणि त्याच्यानंतर न्यू ओमकार 11 वर्सेस पोद्दार 11 करावे अशा लढती असणार आहेत. हा बॉल सरळ सोडून दिलाय, लेफ्ट केलाय. अथर्वला पाहता ॲज अ विकेट कीपर चांगला स्टॉप केला, मात्र वाईटची 1 रन मिळेल. टीमची टोटल पुढे सरकेल ती 3च्या घरामध्ये. 3 धावा धावफलकावर. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अगदी काही वेळानंतर आपण अंडर द फ्लड लाईट्स ही स्पर्धा पाहणार आहोत. डे अँड नाईट अशा फॉर्मॅटमध्ये पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांची आपण पाहतोय मनं जिंकते, खेळाडूंची मनं जिंकते. अजून एक वाईट बॉल. टीमची टोटल 1 ने पुढे सरकते. 4 धावा धावफलकावर. 4 रन्स ऑन बोर्ड. सेकंड क्वार्टर फायनल. पहिला क्वार्टर फायनलचा सामना जिंकला सह्याद्री 11 ने आणि इथे जो संघ जिंकेल तो सह्याद्री बरोबरच खेळणार आहे पहिल्या सेमीफायनल मध्ये, हे लक्षात असू द्या. फुलटॉस बॉल कट केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल. सीमा पार चाललाय, येतोय तो चौकार. हो, इथे बघा चांगला चेंडू हाताळलाय विशालने आणि डॉट येतो. या चेंडू चौकार आला होता, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावर. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टॉस जिंकल्यानंतर WXYZ हा संघ बॅटिंग करतोय सेकंड क्वार्टर फायनल मध्ये. हा बॉल सरळ सोडून दिलाय, कीपरकडनं चुकी झाली आहे, मात्र बॅकअप साठी खेळाडू आहे तिकडे. वाईड प्लस बायची 1 अशा 2 धावा मिळतील. वाईड प्लस 1
2 धावेने स्कोर पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावर होतील. 10 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र चेतन आलाय डावकरी आताचा फलंदाज, विस्फोटक फलंदाज. हो चांगला फटका, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बॉलला आतमध्ये ढकललाय. वेल फील्ड आपल्याला पाहायला मिळते फिल्डरच्या माध्यमातून. श्रीलेश होते त्या ठिकाणी तैनात. 1 धाव इथे मिळते. टीमची टोटल पुढे सरकते. 11 धावा धावफलकावर होतात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आता. लास्ट डिलिव्हरी, फर्स्ट ओव्हर. अकरा धावा, 11 रन्स ऑन बोर्ड. चला मॅचला आपण थोडं स्पीडअप करूया मित्रांनो, कारण आज फायनलचा दिवस आहे. बक्षीस वितरण सोहळा, लकी ड्रॉ, बऱ्याच गोष्टी आपल्या शेड्यूल आहेत. त्यामुळे काल ज्या पद्धतीने 9च्या अगोदर आपलं वाइंड अप झालं, आज तसं होणं गरजेचं आहे. थोडंसं आपण पाहतोय ते कबूतर मधून पास झालं, त्यामुळे थोडंसं निखिल जोशीचं लक्ष विचलित झालंय. नक्कीच आता निखिलला कोणाशी तरी चिठ्ठी घेऊन आला तो असं वाटतंय कबूतर. फुलटॉस बॉल, चांगली फिल्डिंग आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. श्रीलेशच्या माध्यमातून इम्प्रेस केलंय. 12 धावा धावफलकावर. पहिलं षटक संपलंय. 12 धावा धावफलकावर होताना आपण पाहिल्यात. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतो हेमंत वाक्षे कॅप्टन आलाय. आता कॅप्टनवर जबाबदारी आहे की जोडी फोडणं. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन चेतन आणि निखिल जोशी या दोघांची पार्टनरशिप आता रंगते असं दिसतंय. आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर आहेत. चला हेमंत थोडी घाई करूया आपण, कारण यानंतर अजून बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे. हा सामना पकडून 7 सामने आहेत अजून. 5:15 वाजतात बरोबर. 5:15 झालेत. समोर निखिल पहिल्या ओव्हर मध्ये 12. यावेळेस बघा जास्तच चेंडू आपण पाहतोय बाहेर टर्न करतो हेमंत. वाईट बॉलचा इशारा पंच कळवतात. पंचांची भूमिका नितेश सर, अमर सर खूप महत्वाची राहिली. अगदी 3ही दिवस विनीत कांबळे सर, पवन शेलार सर आणि निसार शेख सर हे 3 पंच आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलेत. अजित निकम पॅनल चे हे पंच आहेत. अजित निकम सर नक्कीच SBL मध्ये आपण त्यांना पाहणार. त्यांची अनोखी शैली आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल. पहिला बॉल वाईड. यावेळेस बघा चांगला कट, आणि इथे बघा चेंडू खरं तर समजलाच नाही की कुठे गेलाय तो. तिथे आपल्याला विशाल पाहायला मिळाले, मात्र त्याने स्टॉप केलं बॉलला. त्याने अपेक्षित केलं नव्हतं की एक्सपेक्ट केलं नव्हतं की चेंडू त्यांच्याकडे येईल. चेंडू 1 धावेसाठी आपण पाहतोय. धावफलक 14. 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. महत्वाचा सामना क्वार्टर फायनल नंबर 2. हेमंत वाक्षे आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड. यावेळेस बघा पाडल केलंय. बॉल पाठीमागे चाललाय. नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार. डीजे मॅडे यांना आपण आता संधी देऊ मध्ये मध्ये. ते मात्र इन ऍक्शन असतील आता काही वेळातच. चौकार आलाय. टीमची टोटल पुढे सरकली. 18 धावा धावफलकावर. 18 रन्स. 2 बॉल आतापर्यंत झालेत. दुसरं षटक सध्या सुरू आहे. चेतनने मात्र खूप चांगल्या पद्धतीने टाइम केलं बॉलला पाठीमागे. इथे बघा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कीपरला मात्र बीट केलं या बॉलला. एज लागले पंच. येस 22 आहे. 22च्या स्वरूपात ही सिंगल मिळणार. 19 धावा धावफलकावर. 3 चेंडू अजूनही शिल्लक. चेंडू अडवणं गरजेचं होतं कारण बॅट बॉल मध्ये संपर्क नव्हता. मात्र बॉल ज्या पद्धतीने पिचिंग झाली त्या बॉलची, त्यानंतर मात्र भन्नाट वेगाने बॉलने उसळी घेतली. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन. त्यामुळे हेवंत आपण पाहतोय वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतोय, कारण हा सामना नॉकआउट आहे. आता इथे संधी ही मिळाली आहे, ती शेवटची मिळाली आहे. काय करायचं ते आताच करायचं, इथेच करायचं याच मॅच मध्ये. बॉलला सरळ सोडून दिले. वाईट बॉल पंच कळवतायत. लाईन खराब हेमंत वाक्षेची. 1 धावेने धावफलक पुढे सरकत आहे.
आणि धावफलक जाऊन पोहोचतंय ते 20च्या घरामध्ये. ट्वेंटी रन्स ऑन बोर्ड. निखिल आता स्ट्राईकवर. ओ कमी गतीचा बॉल, त्याला नजाकतीने खेळून काढले पॉइंटला. मात्र काय क्षेत्ररक्षण विशालचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. वेल फिल्डेड, वेल स्टॉप, वेल थ्रो आणि फक्त एकच धाव इथे प्राप्त होते. टीमची टोटल 21 रन्स. दुसरं षटक सुरू आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही मात्र बाकी आहे. 21 रन्स विदाउट लॉस. WXYZ टॉस जिंकले. बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतलाय, कारण सेकंड इनिंग मध्ये अमरसर टार्गेट चेस करण्याचं प्रेशर प्रचंड असतं आणि त्या प्रेशरमध्ये नक्कीच प्रत्येकाचा निभाव लागेल असं नाही. नक्कीच कोई निखरताय कोई बिखरताय आणि त्यामुळेच इथे टॉस जिंकून बॅटिंग घेतली WXYZ ने. धावा जमवण्यावर भर दिलाय. 22 धावा आता होत आहेत त्या वाईटच्या मदतीने. एक्स्ट्राज रन, कारण हेमंतची देखील कस लागले, कारण कधी उजव्या हाताचा फलंदाज कधी डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे. 22. कोणती विकेट गमावली नाहीये WXYZ ने, जमेची बाब आहे. मात्र ते करत असताना धाव फलकावर येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. नुसतं थांबून उपयोग नाहीये, धावा देखील बनल्या पाहिजेत आणि त्या धावा बनवण्याचा प्रयत्न चेतन करतोय. ट्रेडमार्क फटकाय चेतनचा स्वीपचा. वारंवार आपण स्वीप आणि रिव्हर्स स्वीप त्याच्या माध्यमातून पाहत असतो. अगोदरच पोझिशन मध्ये घेतो, बॉलला फुल टॉस किंवा 1 बाउन्स मिडल करण्याचा त्याचा प्रयत्न, इथे तो असफल राहिला आणि येतो तो डॉट चेंडू. शेवटचा एक चेंडू आता मात्र शिल्लक आहे. 22 वर धाव फलक स्थिर, स्तब्ध, शांत आणि थांबलाय. महत्वाचा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू आलाय तो निर्धाव. अथर्वने चांगलं चेंडूला पकडलं. दुसरं षटक संपलंय. धाव फलकावर 22च धावा आहेत अमरसर. 22 विदाउट लॉस. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय 12 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 आल्या. 22 धावा धाव फलकावर. शेवटचे 12 बॉल. आता कोणते ते 2 गोलंदाज तेही पाहावं लागेल. धावसंख्या अजून कशा पद्धतीने थांबवल्या जातील यावर भर देतील. पहिला सेमीफायनलचा सामना सह्याद्री 11 संघाने जिंकलाय आणि इथे जो संघ जिंकेल तो सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये सह्याद्री 11च्या सोबतच खेळणार आहे. त्यामुळे तेही आपण थोडंसं लक्षात ठेवूया. आणि त्यानंतर स्पार्टन्स आणि मानसरोवर आणि न्यू ओमकार 11 आणि पोद्दार 11 करावे असे रिस्पेक्टिव्ह क्वार्टर फायनल्स आहेत आणि त्यामधले विनर संघ सेकंड सेमीफायनल मध्ये भेटतील. त्यानंतर सेमीफायनल मध्ये 2 संघ जे पराभूत होतील त्यांच्यासाठी थर्ड प्लेस साठी मॅच आणि त्यानंतर मात्र मेगा फायनल, अशी या स्पर्धेची इथून पुढची रूपरेषा आहे. चला चेतन आणि निखिल, थोडी आपण घाई करूया. आम्ही जाणतो की क्वार्टर फायनलचा सामना महत्वाचा आहे, मात्र वेळेकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. तिथे दुर्लक्ष करून चालणार नाही. बॉलिंग मार्कवर शांभाय. 22 झाल्यात. तिसरं षटक घेऊन समोर निखिल. पहिला चेंडू नो आपल्याला पाहायला मिळतोय. 9ची 1 रन मिळते. अथर्व मात्र खूप चांगल्या पद्धतीने विकेट किपिंग करतोय. त्याने मात्र क्षणार्धाचाही विलंब न करता यष्टा बहिदल्या, मात्र पंचाने अपील फेटाळून लावली. 9ची फक्त 1 रन स्कोर कार्ड ऍड होईल. स्कोर जाईल तो 23च्या घरात. 23. थोडंसं आता प्रेशर निखिल आणि चेतनवर निर्माण झालाय, कारण जरी ते थांबलेत मैदानाच्या आतमध्ये, मगाशी तीच चर्चा आपण केली, नुसतं थांबून उपयोगाचं नाहीये, बॅटमधनं धावा येणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि पहा इथे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, प्रेशर होतं आणि प्रेशरला रिलीज करण्यासाठी स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न तो अंगलट आला. अथर्वने काम पूर्ण केले. पहिला धक्का WXYZ ला. 23 धाव्यांवर. राज को आया फोन. चला आता नंतर सवारी भवानी चौकामध्ये चला संदेश आलेत बघा. पंच सांगतायत तुम्हाला, आर्यन, शिलेश, हेमंत की बॅट्समन आलाय, आता काय तुम्ही चर्चा करताय, मॅच चालू करा लगेच. संदेश आलेत.
23 ला 1. निखिल जोशी बाद झाला. अथर्वने खूप चांगलं विकेट किपिंग केलंय. ओ नो बॉल, नो बॉल. अथर्व आपण थोडंसं सांभाळून विकेट किपिंग करा, विनंती आपल्याला, कारण बॅट्समॅन कुठल्या बाजूला फिरतोय तर सांगता येत नाहीये. टीमची टोटल 24. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. हो, आणि इथे बघा एक क्विक सिंगल, आणि इथे काय घडतंय बघूया बघूया. एकच रन मिळणार. स्कोर जाईल तो 25च्या घरात. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. तिसरा षटक सध्या सुरू आहे. चला रोहन आपल्यासाठी विनंती, सूचना आली कमिटीकडून, आपण थोडंसं पडद्याच्या मागे उभं राहावं. आणि मॅथ्यूज निऑन कलरच्या पडद्याच्या मागे आपण उभं राहा. कमिटीने आम्हाला सांगितले सूचना करण्यासाठी. चला, काहीतरी शंका उपस्थित केली आहे फलंदाजांनी. चला, डाऊट क्लिअर झाला. आता मॅच पुन्हा रिझ्यूम करा प्लीज, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. 35 ते 40 मिनिटांमध्ये सामना संपवायला पाहिजे. 25. पुढचा बॉल श्यामबाई चेतनसाठी सरळ सोडून दिलाय. बॉल जास्त स्टन झालाय. अथर्वसाठी काम वाढलंय. व्हाईट बॉल. 1 धाव मिळते. धावफलक पुढे सरकते. 26 धावा होतात. एक धाव निर्णायक आहे, कारण आता क्वार्टर फायनलचा सामना खेळताय तुम्ही. आता नॉकआउट मध्ये ही स्पर्धा आली आहे. इथे आता परत संधी नाहीये, त्यामुळे या अक्षम्य चुका इथे टाळाव्या लागतील गोलंदाजांना. स्ट्रेट बॅटवर हा चेंडू होता. आपण पाहतोय फुल टॉस. चांगली फिल्डिंग हेमंत वाक्षे, टीम कॅप्टन, स्टँडर्ड सेट करत असताना त्याला बॅकअप विशालचं आलं होतं. 1 रन इथे मिळते. चेतन काहीसं नाराज, कारण या बॉलला मिडलिंग नाही करता आलं त्याला. एका धावेने स्कोर पुढे सरकतोय. 27 धावा धावफलकावर होत आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. फक्त 3 चेंडू अजूनही शेष. संदेश कशी साथ देणार चेतनला, आणि WXYZ संघाचा धावफलक कुठपर्यंत जाणार. कमी गतीचा बॉल, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. स्कोर शिफ्ट होतो 31 आणि 2 बॉल इथून अजूनही बाकी आहे. संदेशने बॅट मधनं एक चौकार खेचलाय. अजून त्याच्याकडनं असेच फटके आवश्यक आहेत. व पुढे येऊन मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून क्रॅकिंग ड्राईव्ह, सीमा पार, सलगचा दुसरा चौकार. मध्ये जेव्हा संदेश आला होता बॅटिंगसाठी, त्याच्या बॅटमधनं असे चौकार आपण पाहिले होते. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते, मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते कव्हरच्या दरम्यान. अनिकेतच्या माध्यमातून एक सिंगल आली. शेवटच्या बॉलवर संदेशकडे स्ट्राईक राहते. 3 षटकं संपली. 36 धावा धावफलकावर. 36 लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमेश डेथ ओव्हर मध्ये आलेत. 36 धावा आहे. 50, 55, 60 धावा इथे धावफलकावर आता बनावे लागतील. वाईट बॉल. पहिला चेंडू वाईड हाताळलाय. वाईट बॉलने 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 37 वर स्कोर जाऊन पोहोचेल.
प्रथमेश पानसरे PP. चला बघूया नक्की काय घडलंय. आयोजन कमिटी आपले कुपन्स कोणाकडे आहेत? लकी ड्रॉ कुपन्स आपल्या ताई आलेल्या आहेत, त्यांना कुपन्स हवेत. चला टेक्निकल टीमची मदत हवी. तिसरे पंच या, आपण पीटीसीची मदत घ्यायची सर. येस, तिसरे पंच कुठे आहेत? या. चला फलंदाज बाद आणि संदेश सर्कल आउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज अभिजित. नो बॉल. त्याच दरम्यान येतोय प्रथमेश पानसरे PP. टीमची टोटल 1 ने पुढे सरकते. 38 धावा धावफलकावर होतात. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. स्पार्टन्स आणि मानसरोवर कॅप्टन आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपल्या या ठिकाणी केला जाईल. हेमंत भरपूर वेळ लागला या मॅचला, थोडं घाई करा प्लीज. चला थोडी घाई करा प्लीज. अभिजित सध्या स्ट्रायकर. चौथ्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज WXYZ कडून. हो, चांगला चेंडू आपण पाहतोय. बेल्सच पडले नाही अथर्व. प्रयत्न चांगले होते अथर्वचे. येतोय तो डॉट. निर्धाव चेंडू. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 38 वर स्कोर जाऊन थांबलाय. इतक्या धावा पुरेशा आहेत का WXYZ ची गोलंदाजी पाहता हे पाहावं लागेल आता त्यांना. आणि एक्सेलरेशन इथे करणं खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी तरी. हो, खराब चेंडू आणि बॉल गेलाय तो लॉंग स्टॉप मध्ये. वाईड +4. एकंदरीत 5 धावा. त्रेचाळीस धावा धावफलकावर. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. स्टील 4 बॉल्स टू गो. वाईड +4. तर गोलंदाज सांगतोय अथर्वने पकडलं नाही. अथर्व सांगतोय प्रथमेशने लाईन खराब टाकली. नक्की काय घडलंय? हो, आता अथर्वने पकडला चेंडू. नो बॉल. 1 धाव मिळते 9ची. टीमची टोटल 44. 44. नो बॉल. त्याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. अथर्वचं मात्र काम वाढलंय, त्याची कसरत वाढली आहे असं दिसतंय. कारण कधी उजव्या बाजूने चेंडू बाहेर चाललाय, कधी डाव्या बाजूने चेंडू बाहेर चाललाय. 45. क्वार्टर फायनलचा सामना आणि
या चुका तुम्हाला महागात पडू शकतात. फुल टॉस बॉल होता, बाहेरची कडा लागली आहे, विशाल आहे थर्ड मॅन मध्ये, एक सिंगल मिळते, चेतन स्ट्राइक वर येतोय, 46 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू, 46 धावा, 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड क्वार्टर फायनल तुम्ही पाहताय. आता मात्र चेतन बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राइक वर आलाय, बघूया त्याची काय रणनीती असेल. समोर प्रथमेश पीपीच्या विरुद्ध. हो चांगला फटका, ट्रेडमार्क शॉट आहे चेतनचा, बॉल सीमा पार, चौकार. पन्नास धावा धावफलकावर, 50 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ शिल्लक. क्लीन बॉल, दांडी गोल, चेतन बाद. वैभव आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइकवर, शेवटचा बॉल फेस करेल. 50 धावा धावफलकावर आहेत. बघूया शेवटच्या बॉलवर आता किती धावा मिळतील WXYZ या टीमला. पुढे सरसावून मारलाय मात्र अफलातून फिल्डिंग आणि फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर विकेट आली. श्रीलेश, आज श्रीलेशने मात्र आउटफील्ड मध्ये कमालीचं प्रदर्शन केलंय. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला शेवटच्या बॉलवर तो वैभव. 50 धावा लागल्यात आणि 51 धावांचं लक्ष असणार आहे ते समर्थ 11 या टीम समोर येणाऱ्या 24 बॉल मध्ये. चला जाऊया आपण टॉस साठी. तिसऱ्या क्वार्टर फायनलचा टॉस होईल स्पार्टन्स त्यांच्या विरुद्ध मान सरोवर. चला दोन्ही कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूया स्टेजवर. तर मंचावर वल्लभदादा उपस्थित आहेत. वल्लभदादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. हॅलो हॅलो, विलास दादा आहेत आपल्या समवेत. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. कोण करते कॉल? चला किशोर कॉल करतील. यस, स्विंग द वाईन. हेड्स इज द कॉल आणि हेड्स. किशोर जास्त काही विचारणार नाही. निर्णय काय असेल समोर मानसरोवर. खूप चांगला खेळ त्यांचाही राहिला होता स्पर्धेमध्ये. आम्ही बॅटिंग करू. दोन्ही क्वार्टर फायनल मध्ये टॉस जिंकले, त्यांनी बॅटिंग घेतली. तुमचं काय त्यामागचं अभ्यास किंवा हा निर्णय आपण का घेतला? नाही, काही सिंपल स्ट्रॅटेजी आहे की आपल्याला जास्त स्कोर मारायचा आहे आणि मग समोरच्या टीमला थोडं चेसिंगला त्यांना आपली बॉलिंग आहे तर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि स्कोर झाला तर आपण पण फ्री माइंडमध्ये सगळ्या गोष्टी पुढे चालू शकतो. समोरची टीम पण काय अशी कुठलीही टीम असू दे पण काही म्हणजे नॉर्मल टीम नसते, ते पण काहीतरी चांगला खेळ खेळूनच इथपर्यंत आलेले आहेत. सो आम्हाला कुणाला पण हलक्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये नाही घ्यायचं. आम्हाला आमचा बेस्ट द्यायचाच आहे. आता इथून पुढे पण बेस्ट द्यावाच लागेल बिकॉज आता क्वार्टर फायनलच्या लढती आहेत. तर आपण बेस्ट दिला तर आपण पुढे जाणार, हे सिंपल आहे. शुभेच्छा आपल्याला देखील. जास्त तुम्हाला विचारणार नाही, गोलंदाजी करायची कितपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. महत्वाचा सामना क्वार्टर फायनल आणि गोलंदाजांकडनं काय अपेक्षा असतील? आम्ही त्यांना 50 रन्सपर्यंत रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि आम्ही टॉस जरी जिंकलो असो तरी आम्ही पहिली बॉलिंगच केली असती. सो आमच्यासाठी चांगलंच आहे की आमची पहिली बॉलिंग आली आहे ते. चला दोन्ही संघांच्या मनाप्रमाणे झाले. आपल्याला देखील शुभेच्छा असतील या मॅचसाठी. अथर्व आपल्या समवेत होते. तर टॉस आपण पाहतोय झालाय आणि स्पार्टन्स या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे, बॅटिंग घेतली आहे. नेक्स्ट मॅच अर्थात क्वार्टर फायनल क्रमांक 3 मध्ये.
चला जाऊया आपण सेकंड इनिंग कडे. मॉनिटरला आवाज द्या. पहिला चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय निखिल जोशी. 51 रनचं टार्गेट आहे. पुढचा बॉल हाई बॉल सोडून दिला हेमंत वाक्षे. त्याच्या समवेत आहे तो श्रीलेश. 2 व्हाईट बॉल आपण पाहतोय सलगचे आलेत. धावफलकाला प्रारंभ झालाय, आरंभ झालाय, सुरुवात झाली, स्टार्ट झाली. 51चं आव्हान. हो हा व्हाईट बॉल, तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. खराब गोलंदाजी निखिल जोशी कडून आपण पाहतोय. काल थोडस आपण पाहतोय अनवेल होता तरी देखील मॅच मध्ये आपण पाहतो त्याची उपस्थिती होती. मात्र आज बॅटिंग मध्ये देखील खूप चांगलं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीला स्टार्ट करून देण्यामध्ये 7 धावांचं योगदान होतं त्याचा ॲज अ बॅट्समन. मात्र आता थोडीशी चुका करतोय गोलंदाजीमध्ये. व्हाईट बॉल आपण पाहतोय. अजून एक व्हाईट. 4 व्हाईट बॉल आलेत सलगचे. एक सिंगल आली आहे. चला घाई करा थोडीशी. चला स्पीडअप करा मॅचला. यावेळेस बघा आडवा बॅटने ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. अभिजित बॉलवर वेगाने पोहोचले. श्रीलेशचं खातं उघडलं सिंगलने. टीमची टोटल 6 वर जाऊन पोहोचली. 51 धावांचं आव्हान आहे. अजून 45 करायच्यात आणि इथून 22 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 चेंडू 45 धावा असं इक्वेशन आहे. मोर दॅन 12 रन्स पर ओव्हर इथे पाहिजेत. ते समर्थ 11ला हा संघ समर्थ आहे का या धावा बनवण्यासाठी. हो अफलातून चेंडू. जबरदस्त जबरदस्त. हेमंतला चेंडू उमगलाच नाही, समजलाच नाही. हा पाहतो चेंडू. सुपर बॉलिंग निखिल जोशी. सुरुवात आपण पाहतो थोडीशी निराशाजनक झाली होती, मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं. यावेळेस बघा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. हो इथे काय घडतंय काय घडतंय काय घडतंय. थोडीशी आपण पाहतोय तू मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल 1 ने पुढे सरकते. 7 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. इथेही आपण पाहतो लेफ्ट राईटी कॉम्बिनेशनने उतरलाय. पहिल्या इनिंग मध्ये आपण निखिल आणि चेतनला पाहिलं होतं. त्यानंतर आपण आता श्रीलेश आणि हेमंतला पाहतोय. चला जे प्रेक्षक सीमारेषेच्या लगतनं ट्रॅव्हल करतात त्यांना आयोजन कमिटीची विनंती, नम्रतेची सूचना आहे की त्या पडद्याच्या बाहेरून तुम्ही ट्रॅव्हल करा. आतमधून जाऊ नका आणि मॅच मध्ये अडथळा येईल असं कोणतेही कृत्य करू नका, कारण आता नॉकआउटच्या मॅचेस सुरू आहेत. एज लागली आहे, टॉप एज असं प्रथम दर्शनी तरी दिसतंय. मुकेश आपण पाहतोय आलेत. एक सिंगल मिळते. जोपर्यंत लॉंग स्टॉप मध्ये चेंडूला अडवतील मुकेश. सिंगलच्या मधून स्कोर शिफ्ट होतोय. 8 धावा धावफलकावर. अजूनही 43 रनची गरज आणि 19 बॉलचा खेळ शिल्लक. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील हेमंत वाक्षे. सुंदर लढत होईल. शेवटच्या बॉल पर्यंत लढत जाईल अशी अपेक्षा आपण करूया. मात्र व्हाईट बॉल. रफ अँड टफ हा सामना होईल का अशी अपेक्षा आपण ठेवूया की या मॅच कडून पाहूया. आणि स्ट्रेट टू द फिल्डर. पहिला धक्का कॅप्टन हेमंत वाक्षे होते बाद.
चला WXYZ, चला टीम मीटिंग शॉट मध्ये घ्या प्लीज. चला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष त्यांनी केलाय, कारण कॅप्टन बाद झालाय समोरच्या टीमचा. नवीन फलंदाज आलाय तो अथर्व, ज्याला आपण ॲज अ विकेट किपर म्हणून मागाशी पाहिलं होतं. तो आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या समोर श्रीलेश. विकेट आली आहे शेवटच्या बॉलवर. आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय 9 धावा धावफलकावर. आणि सेकंड ओव्हर मध्ये मुकेश आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 42 करायच्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 चेंडू 42 धावा. पहिला चेंडू फुल टॉस आडव्या बॅटने ऑन साइडला श्रीलेशच्या बॅटमधून धमाका. पहिला बॉल चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आपण पाहतोय. श्रीलेशच्या बॅटमधून दबाव टाकण्याचं काम केलं जातंय. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13च्या घरात. चला थोडी घाई करा प्लीज, थोडी घाई करा सर्वांनी. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे, कारण सेकंड क्वार्टर फायनल आहे बघा फक्त सुरू. यानंतर अजून 6 सामने आहेत हा सामना सोडून. बघा क्षेत्ररक्षक फिरवला आणि तिथेच टार्गेट केलं श्रीलेशने. इन फॉर्म, इन रिदन, इन टच फलंदाज. दुसरा चौकार. फलंदाज आणि बॅकवर्ड पॉइंटला खरं तर हलवून फाईनला आणलं होतं आणि त्या क्षेत्रामध्येच टार्गेट केलं तर श्रीलेशने. वन चेक गोलंदाज मुकेश कडून. टीमची टोटल 17. फुल टॉस बॉल होता कमी गतीचा आणि इथे पंचाकडे अपील केली गेली. चला तिसरे पंच निसार शेख सर येतील आणि चहा आलेला आहे. तोपर्यंत आपले जे टेक्निकल टीम पंच असतील त्यांनी चहाचा आस्वाद आपण घ्या. निसार शेख सर मात्र शहानिशा करतील की नक्की घडलंय काय या बॉलवर. सर सॉफ्ट सिग्नल फक्त तुमचा सांगून द्या काय असेल. सॉफ्ट सिग्नल आउट आहे पण चेक करतोय आम्ही. चेक केलं जाते तरी देखील. महत्वाचा विकेट प्राप्त झालाय. श्रीलेश बाद झालेत आणि आता नवीन बॅट्समन आलेत ते
आर्यन आलेत नवीन फलंदाज. आर्यन चव्हाण 17 रन्स. 3 चेंडू अजूनही शिल्लक. अथर्व आता स्ट्राईकवर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 51चा पाठलाग करतोय तो समर्थ 11. नो बॉल आणि बॉल हातात आहे. नॉट आउट. चेतनला माहिती आहे पण चेतन अपील करायचं सोडणार नाहीये. नो बॉल आणि त्यावर एक सिंगल आली आहे. 2 धावा इथे मिळतात. टीमची टोटल 2 ने पुढे सरकते. 19 धावा धावफलकावर होतील. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 51 धावांचं आपण पाहतोय आव्हान इथे आहे समोर. आणि आयोजन कमिटीच्या वतीने गरमागरम भजी आणि चहा. पुढचा बॉल आर्यन सज्ज होतोय. बघा फुलटॉस घेतलंय. बॉलला पाठवले ते पॉइंटला. इथे 1 रन त्याच दरम्यान मिळते. 1 रनच्या मदतीने 20 धावा धावफलकावर होतात. 20 रन्स ऑन बोर्ड. रन्स अजून 31 करायच्यात जिंकण्यासाठी. हो चांगला चेंडू खोलात टाकलेला हलक्या गतीने. मात्र फॉलो थ्रू मध्ये मुकेश प्रयत्न करत होता. मात्र चुकीच्या एंडला आपण पाहतो थ्रो झालाय असं चेतन सांगतो. 1 रन इथे मिळते. टीमची टोटल 21 वर जाऊन पोहोचले. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. भरपूर घडामोडी खरं तर या ओव्हरमध्ये होताना आपण पाहिल्यात. चला योगेश आपल्याला विनंती आहे की थोडं कॅमेरामॅन साठी पण नाश्ता आपण पोहोचून देऊया. दोन्ही कॅमेरामॅन आमचे पीटीसी लाईव्हचे. प्रचंड मेहनत कॅमेरामॅनची देखील आहे. मनीष आणि नीरज हे सध्या कॅमेरावर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो त्यांना कॅमेरामॅन म्हणून. अमर सध्या आराम करतायत आमचे तिसरे कॅमेरामॅन. 1 सिंगल शेवटच्या बॉलवर. दुसरं षटक संपलंय. टीमची टोटल आहे 22. आता जिंकण्यासाठी अजून रनची गरज असणार आहे. ती 12 चेंडू आणि 29 धावा. 12 चेंडू 29. चला एवढा वेळ घेऊ नका. इनिंग 2 ओव्हर मध्ये. चला दोन्ही बॅट्समन लवकर पोझिशन घ्या. आपण स्ट्राईक घ्या. 22 झाल्यात. 29 करायचे अजून. 12 बॉलचा खेळ शिल्लक. बघा 13 मिनिटं लागली 2 ओव्हरला. 13 मिनिटं 2 ओव्हरला लागलीत. मध्ये थर्ड अंपायर देखील घेण्यात आलं होतं. त्यामुळे इतका वेळ आपल्याला आता नाहीये. चेतन उर्फ चिल्या. 12 बॉल 29. पहिला चेंडू जागेवर टॅप केलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. वैभव टॅक. 1 रन पहिल्या बॉलवर. टीमची टोटल 23. आता 28 करायच्या इथून. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू 28 धावा. 11 बॉल्स 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. हो चांगला फटका कलात्मक पद्धतीने सजवलाय. तिथे विशाल होते. अभिजितचं बॅकअप आलंय. अन्यथा हा बॉल फरार होता राहिलाय. 2 धावा इथे मिळतात. 24 रन स्कोर कार्ड वर. 27 ची गरज. 10 बॉलचा खेळ शिल्लक. दहा चेंडू 27. चेतन प्रेशर टाकतोय. ओ थोडासा वेळ घेतला होता आणि इथे काय घडलंय. घात झालाय. आर्यनचा थोडासा इंजर्ड होताना पाहायला मिळतोय. आर्यन विकेट मिळते. ती WXYZ ला. आर्यन बाद.
अनिकेत आले नवीन फलंदाज, अजूनही 27 बनवायच्यात. एक चेंडू आता कमी झालाय त्यामध्ये. 9 बॉल. सध्या अथर्व स्ट्राईक वर आहे. हो, पुढे सरसावून गॅप मधनं बॉल फरार होतोय. अथर्वच्या बॅट मधनं या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना येतोय चौकार. आठ चेंडू 23 धावा. चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी झालंय. 8 चेंडू 23. कमी गतीचा बॉल. तन्मयकडनं चुकी झाली आहे. बॉल त्याला चकवून गेलाय सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. आमचे डीजे थोडेसे मोमेंट आता थांबा. डीजे थांबा. आता चेंडू आला. चेंडू आलाय आता गोलंदाजाकडे. 7 चेंडू 19. हो, इथे काय घडले? वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल चेंडू. 1 धाव मिळते. टीमची टोटल 33 वर जाऊन पोहोचली आता. 7 चेंडू 18 रन. सामन्यामध्ये केले कमबॅक समर्थ 11 ने. कमी गतीचा बॉल ऑन साइडला वळवलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑन मध्ये. आदित्य अर्थात बुमराने 1 रन मिळते. स्ट्राईक राहते ती अथर्वकडे. टीमची टोटल झाली 34. आता शेवटचे 6 बॉल आणि 17 रनची गरज असणार आहे. चला आता वेळ जास्त दौडू नका. स्ट्राईक त्याच्याकडे आले आणि सिंगल काढली त्याने शेवटच्या बॉलवर. ही विकेट महत्वाची आहे. ही विकेट जर लवकर प्राप्त करतोय तो अभिजित आणि किंबहुना WXYZ तर नक्कीच सामन्यामध्ये त्यांची पकड पुन्हा मजबूत होईल. मात्र अथर्व जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा जिवंत आहेत त्या समर्थ 11 या संघाच्या. 51चा पाठलाग करायचा होता. 34 झाल्यात. शेवटचे 6 बॉल 17 रन. त्यापैकी पहिले 3 चेंडू अतिशय महत्वाचे. अभिजित एक चांगला अष्टपैलू खेळाडू. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तितकं काही त्याला चान्स मिळाला नाही तिथे. आता गोलंदाजीमध्ये इम्प्रेस करण्याची त्याला संधी आहे. मात्र एका बाजूला अथर्व. सहा चेंडू 17 धावा. महत्वाचा सामना आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 2. जिंकणारा संघ सेमीफायनल, हारणारा संघ घरी जाणार. हो 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 हो, फसवलं होतं. मात्र वाईट बॉल. लाईन खराब पहिल्या बॉलवर. हो, थोडासा इंजुर्ड पुन्हा एकदा अथर्व आपण पाहतोय. बघा ती इंजुरी. स्प्रे कुणाकडे? रिलीज स्प्रे. चला घेऊन या. नाही आवश्यकता. अथर्व काही आवश्यकता आहे? यस, नको आहे त्यांनी सांगितलंय. नॉट नीडेड. पहिला चेंडू वाईट. अजून एक वाईट बॉल. 2 वाईट बॉल आलेत. टीमची टोटल झाली 36. 15 रनची गरज आहे आता. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 6 चेंडूचा खेळ. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 वाईड आले सलगचे. फुल टॉस बॉल आणि तिथे नोस देखील सांगितलाय. नॉट आउट पंचांनी सांगितलंय. नो +1. 2 धावा इथे मिळतात. 2 धावेने स्कोर पुढे सरकतोय. 38 धावा आता होत आहेत. अजून एकही लीगल बॉल झाला नाही आणि 4 धावा मोफत मिळाल्यात. म्हणजे 13 रन आता 6 बॉल मध्ये. आता दुसऱ्या बाजूला अनिकेत कशी साथ देणार अथर्वला? स्ट्राईक चेंज झाली. तेच आता पुढे मला म्हणायचं होतं की आता अनिकेत स्ट्राईक वर आलाय. हेमंत, आपल्याला सूचना आली आयोजन कमिटीच्या वतीने की डगआउट मध्ये आपल्याला बसायचंय. सर्वांसाठी नियम चांगले सारखेच आहेत. चला, थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉपरेशन. प्रेक्षक देखील लक्ष ठेवून आहेत आणि शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा शौर्य प्रीमियर लीग आहे. 6 बॉल आणि 13 रनची गरज. 38 झाल्यात. 6 मध्ये 13. 17 पाहिजे होत्या. 2 वाईड आणि 9+1 आली. नो बॉल आणि त्यावर चौकार. अनिकेतने सांगितलंय छाती ठोकून मैदानाच्या आत, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
43 धावा, 6 बॉल 8, 6-17चा सामना 6-8 वर आलाय. वाईड बॉल, हातातला सामना निसटतोय का WXYZ आता. 44, 7ची गरज 6 बॉल मध्ये 10 रन आल्यात. बॅटिंग टीम थोडे एक्साइटमेंट मैदानाच्या बाहेर ठेवा प्लीज. श्रीलेश. हो इथे डॉट बॉल, हे चांगलं कमबॅक अभिजितचं पाहायला मिळत आहे. डॉट आलाय. आता 5 मध्ये जिंकण्यासाठी 7 रनची गरज. 5 चेंडू 7 धावा, 6 मध्ये 17 पाहिजे होत्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात 10 धावा मिळाल्या. त्यामध्ये एक चौकार देखील आपण अनिकेतच्या बॅटमधनं पाहिला आणि ते पहिला लीगल बॉल डॉट आलाय. तिकडे मॅच काही पण असू द्या, विजय झावरे भजी आणि चहा मध्ये व्यस्त आहेत. मॅच मध्ये 5 बॉल 7ची गरज आहे. ते मात्र चहा सोबत भजी खात आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. पुढे आले, स्टेप आउट झाले, ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 रन पूर्ण झाली आहे. बॅकअप निखिलचं येत आहे. अथर्व स्ट्राईक वर आलाय. ही समर्थ 11 संघासाठी जबेची बाब आहे. अनिकेतने नितेश सर तो चौकार मारून मोठा उलटफेर केलाय. तो चौकार आला नसता नो बॉलवर तर इथे सामन्याचं चित्र वेगळं असतं. टीमची टोटल 45, 4 बॉलचा खेळ बाकी, 5 रनची गरज, 6 रनची गरज. गॅप मध्ये बॉल, बुलेट शॉट, अथर्वच्या बॅट मधनं काटा किर चौकार. आणि 3 चेंडू बाकी आणि 2 रनची गरज. 3 मध्ये 2 बनवायच्यात. ओ इथे बघा काय घडतंय. एक सिंगल मिळते. बॅटकट आहे. येस, लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळणार. आणि आता स्कोर झालाय तो लेवल. 2 बॉल 1 करायचे, कंपल्सरी चेस आहे. 2 बॉल डॉट काढावे लागतील जिंकण्यासाठी WXYZ ला. आणि 1 धाव बनवायची आहे 2 चेंडूर मध्ये. ती समर्थ 11 ला. अनिकेत एका बाजूला, अथर्व. अभिजित ठरेल का विजयाचा शिल्पकार. 2 बॉल करेल का डॉट. स्कोर लेवल झालाय. या अगोदर 2 वेळा एकमेकांच्या विरुद्ध आले. समर्थ 11 2 वेळा जिंकले. मात्र आता बघूया समर्थ 11 पुन्हा एकदा बाजी मारतो का. मुकेशने कान मंत्र दिलाय अभिजितला. काय दिलाय आता समजेल नंतर. 2 बॉल 1 रन, 2 चेंडू 1 धावेची गरज. आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आता पंच काय करतील पाहूया. काय असेल त्यांचा निर्णय. धाव पूर्ण झालीये की नाही. यस, तिसऱ्या पंचाकडे. यस, तिसरे पंच आहेत स्टेजवर. ते शहानिशा करतील. कंप्लीट झालीये की नाही. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. ठीक आहे, पाहूया आपण. तिसरे अंपायर आहेत, ते मात्र पाहतील. फलंदाज बाद होतोय मोक्याच्या क्षणी तो अनिकेत. आणि आता 1 बॉल 1 रनची गरज आहे. आणि ज्याने हा सामना खेचून आणलाय नितेश सर, अमर सर, तो अथर्व आता स्ट्राईक वर आलाय. तो मॅच फिनिश करेल का. नक्की 26 मिनिटं झाले हा सामना सुरू आहे. नेल बायटिंग फिनिश आपल्याला पाहायला मिळते. 6 मध्ये 17 पाहिजे होत्या. विदाऊट खरं तर बॉल डिलिव्हर न करता 10 धावा दिल्या होत्या अभिजितने. त्यानंतर कमबॅक केलं.
योगेश नॉन स्ट्राईकला अथर्व, अभिजित, कोणाचाही फॅक्टर चालणार. समर्थ 11 की WXYZ कोण जाणार सेमी फायनल मध्ये, जिथे वाट पाहतोय सह्याद्री 11 कोण येणार त्यांच्यासोबत खेळण्यासाठी. प्रेक्षक वर्ग एकदा जोरदार टाळ्या जर सामना आवडत असेल तर. एक चेंडू आणि एका धावेची गरज. जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये, पराभूत होणारा संघ स्पर्धेतनं बाहेर. टाटा बाय बाय करत निघून जाणार. अथर्व की अभिजित कोण होणार विजयाचा शिल्पकार. एक चेंडू एक धाव. नो बॉल हाताळलाय आणि त्यावर आलाय चौकार आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश निश्चित करतोय तो समर्थ 11 हा संघ. चला, मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन अथर्व ठरला या सामन्याचा हिरो. चला